तर तिकडे साताऱ्यातल्या कराड पाटणमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। स्ट्रॉबेरी आणि कलिंगड या पिकांना गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे, शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। अशाच काही शेतकऱ्यांसोबत आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी संवाद साधला, आपण पाहूया। स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याचं एक धाडस आहे ते पाटण तालुक्यातील या ठिकाणी संगमनगर या ठिकाणी डोणीजावडा या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी घ्यायचं धाडस केलेलं आहे। मात्र सध्या या सगळ्या परिसरामध्ये पाऊस कोसळत असल्यामुळे त्यांच्या पिकांना पीक आहे जे स्ट्रॉबेरीचं त्या आता कुठेतरी स्ट्रॉबेरीची जी प्रत आहे ती कमी होताना एकंदरीत पाहायला मिळते। त्यांच्याबरोबर आपण बातचीत करूया। काका काय सांगाल, स्ट्रॉबेरीसारखं एक महागडं पीक घेताय, पाऊस पडतोय, आज येलो अलर्ट दिलेला आहे हवामान खात्यानं, कसं बघताय या सगळ्याकडे आणि किती नुकसान होतंय, पावसामुळे काय काय नुकसान होतंय? जेवढी झाडाला फळं पिकलेली आहेत तेवढी सगळी नरम पडतात आणि जे कच्चे आहे त्याला काही फरक पडत नाही, पण जेवढी पिकलेली आहे तेवढ्यानं फरक पडतोय तो। आता किती एकरामध्ये तुम्ही शेती केलेली आहे? 1 एकरमध्ये। साधारण आतापर्यंत पीक कसं आलं होतं आणि आता पावसानंतर कसं त्याचं हे राहणार आहे? लागणीपासून सर्व पीक चांगलं होतं। 1 एकर रान लावले, 25,000 रोपं लावली, ते त्याच्यामध्ये 8-9 हजार रुपये मिली। ते हे 2 ते 3 दिवस पावसाचं पडलेलं आहे, त्याचं काय नुकसान झालेलं आहे का? ह्यो जो पाऊस परवा दिवशी जे आमच्याकडे पडला तो जास्त पडला, मग सगळी फळं जेवढी तयार झाली होती ती एकदम बिलबिलीत झालीत। मग त्याला कोण घेत नाही, ती फेकून देण्याचेच कामाचे आहेत। जे काही पीक घेणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडं त्या ठिकाणी शेतीचा पंचनामा करावा आणि त्यांना मदत द्यावी अशी मागणी आहे ते शेतकऱ्यांकडून होताना एकंदरीत पाहायला मिळते। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।